नमस्कार, मी जितेश गुरकुंडे आपलं स्वागत करतो एचआर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये। काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने निवेदन सादर। 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस निमित्ताने काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण मंजूर करणे व अल्पसंख्याक कल्याणासाठी विविध योजनांवर आणि 15 कलमी कार्यक्रमावर प्रभावीपणे अंमलबजावणी करणे यासह 8 प्रमुख मागण्या घेत काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष जफर खान, उपाध्यक्ष अरबाज धारीवाला आणि सचिव हाजी नूर खान यांच्या पुढाकारामध्ये तसेच कामिल आलमवाले, जमीर खान, आसिफ शेख, सोहेल शेख, राहुल वानखडे, मारुती राठोड यांच्या उपस्थितीमध्ये दिग्रजचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले। आज 18 दिसंबर माइनॉरिटी राइट्स डे, अल्पसंख्यक हक दिन के अवसर पर यवतमाल जिला कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग तथा दिग्रज अल्पसंख्यक कांग्रेस विभाग की तरफ से आज माननीय तहसीलदार साहब को निवेदन दिया गया है और इस व्यासपीठ के माध्यम से आज हमारी कुछ डिमांड्स है। पहली डिमांड के 2014 में जो कोर्ट ने मुस्लिम समाज को 5% आरक्षण हर फील्ड में दिया था उसको तातड़ीने लागू करना चाहिए। दूसरी बात, हमारे मुस्लिम समाज के विद्यार्थी और विद्यार्थिनियों को हॉस्टल का इंतजाम करना चाहिए क्योंकि ये संविधान ने हमको अधिकार दिया है। आज मैं महाराष्ट्र 24 न्यूज से जो बातचीत कर रहा हूं ये मुझे बाबा साहब अम्बेडकर के संविधान ने दिया है। इसीलिए माइनॉरिटी अल्पसंख्यक में सिर्फ मुस्लिम समाज का समावेश नहीं है बल्कि मुस्लिम, जैन, पारसी, सिख, एससी इन तमाम लोगों का समाज है, इन तमाम लोगों का समावेश है। और हमको जो फंडामेंटल राइट है कॉन्स्टिट्यूशन ने इसलिए दिया है कि हम मुस्लिम समाज अल्पसंख्यक समुदाय जो आर्थिक दृष्टि से पिछड़े हुए हैं, राजनीतिक दृष्टि से हम पिछड़े हुए हैं, इसलिए हमको मेन स्ट्रीम में प्रवाह में लाने के लिए ये प्रावधान किया गया है। तो आज मैं इस चैनल के माध्यम से ये सबको अपील करना चाहता हूं शासन को कि बंद किए हुए जितने भी अल्पसंख्यक के जो स्कीमें हैं उसको दोबारा चालू करें, नहीं तो हम इसके बाद में जो है यवतमाल जिला अल्पसंख्यक कांग्रेस की तरफ से हम सरकार के विरोध में आंदोलन करेंगे। बस यही मैसेज मुझे इस चैनल के माध्यम से देना है। जय। आज आपण देशामध्ये अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करीत आहोत, परंतु आज हक्क दिवस साजरा करण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की आज अल्पसंख्याकांमध्ये विशेष म्हणजे मुस्लिम समाज हा अतिशय पिछाडीवर आहे। आज खरोखर आपण परिस्थिती पाहिली तर आज परिस्थिती बिकट झालेली आहे। मुस्लिम विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित आहे। आम्ही आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांना तहसील कार्यालय दिग्रज मार्फत आमची काँग्रेस कमिटी तर्फे मागणी आहे की मुस्लिम समाजाला शैक्षणिक मध्ये 5% आरक्षण दिले पाहिजे। सच्चर समितीचे अहवाल, रंगनाथन मिश्राचे अहवाल, मुजीबुर रहमान यांच्या अहवालानुसार आज मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावा अशी आम्ही विनंती करतो। आज आम्ही 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करणार होतो, मात्र दुर्भाग्य आहे की आम्हाला इथे विनवणी करायची पाळी आली आहे। एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन माननीय तहसीलदारासारखे सादर करत आहोत। आमच्या जे 15 कलमी कार्यक्रमाचे जे अंमलबजावणीसाठी जे धूळ खात पडलेली फाईल आहे त्या फाईलला पुढे आणून त्या फाईलवर योग्य ती कारवाई होऊन त्याचे कमीत कमी EWS मध्ये विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत आणि विशेष करून मुस्लिम समाजांना जे डावलण्यासाठी केल्या जात आहेत असे प्रयत्न थांबवण्यात यावे, तेव्हाच काही आजच्या हा अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात अर्थ आहे असं मला वाटते। शासनाला माझ्यातर्फे आणि पक्षातर्फे पूर्ण विनंती आहे, कृपया आमच्या ह्या मागणीचा विचार करावा, अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला पुढील कारवाई करण्याचे पाऊल उचलणे भाग पडेल। धन्यवाद। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, नोटिफिकेशनची बेल वाजवायला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एचआर महाराष्ट्र। धन्यवाद।